त्याच हाताने मरायचं आहे ना का? मोठ्या भावानं मारलं तरी काय फरक पडणार आहे? नाही का? तू मार, तुम्हाला केव्हाही बोलव, ते हाताने मारायचं आहे मला. समजलं का? पण मा तेरवीचं जेवण नको खाजो. का बरं? मा तेरवीचं जेवण तू न घातला खाल्ला समजून जा का तू माया माग माग संशयात घात महाविद्यालय. आणि म्हणून तीर मेरा कमान से निकला, निशाने को नहीं छूता. तीर मेरा कमान से निकला, निशाने को नहीं चुकता. और ज्ञानियों की करता कदर मैं, वरना भगवान शाहिर अच्छे अच्छे को नहीं झुकता. जब तक है मेरे हाथ में इस टीम की कप्तानी, और ये क्या बिगाड़ेगा मेरा यारो भगोड़ा पाकिस्तानी. जब तक है मेरे हाथ में इस टीम की कप्तानी, ये क्या बिगाड़ेगा मेरा भगोड़ा पाकिस्तानी. ये कितनी भी करेगा बॉलिंग तेज माप लूंगा पक्का. बॉल पे स्ट्रोक खेलूंगा, मारूंगा चौका. अच्छा मारो छक्का, मारो छक्का. ऐसा आहे. आणि म्हणून नाव कोणत्याही देवाचं घेतल्याने मी पाठत नाही. नाव कोणत्याही देवाचं घेतल्याने मी पाठत नाही. आणि सत्य सांगायला मला कसलीही लाज वाटत नाही. इतिहासाची पोल खोलतो तर काही लोकांना राग येते, आणि सत्य सांगायला गेलो तर या भगवान शाहिराची आग होते. झाली झाली आणि म्हणून शहाण्या लोकांचं म्हणणं आहे, गद्याला सांगा किती ज्ञान, गद्याला ते रुचत नाही. आणि तशीच गोष्ट आहे भाऊ, कुत्र्याला कधी पचत नाही. आणि म्हणून शाहीर साहेबांनी गाणं म्हटलं कोणतं? हे भीमराया तुझी महिमा पार, गाजे या भूवरी. क्या बात आहे. शाहीर साहेब आवाजात दम आहे. समजलं का नाही? फक्त हे जगात गाणं ठेवून म्हणणं बंद करा. एवढं काम केलं का नाही? अरे काही पाहायचं काम नाही. तुम्हाला नोकरी सोडा लागेल ना, माझ्यासारखं शायरी करा लागेल. ओके बरोबर आहे भाऊ. आवाज चांगला आहे, पण असं नाही हे काप्या पुरवल्यासारखं नाही का. पेपर सोडवायला जात जाणे आणि आपल्या जवळ का म्हणते त्याला गुरु किल्ली नेणे, 5 जण लिहित जाणे. नाही, ऐसा नाही होता. तुम्ही सेकंड शेअर आपल्या जवळ ठेवा, त्याच्या पाठीमागे गाणं द्या. समजलं की नाही? आणि म्हणून बोलण्यामध्ये प्रेमाचा मकरंद भरा, बोलण्यामध्ये प्रेमाचा मकरंद भरा, आणि माझच सर्व यावर भगवान शाहीर पहिले प्रतिबंध करा. बोलण्यामध्ये प्रेमाचा मकरंद भरा, माझं सर्व खरं यावर प्रतिबंध करा. प्रत्येक गोष्टीला पर्याय नसतो हो, पहिले हे सडा सारवण बंद करा. शाहीर साहेब म्हणतात, गाणं म्हटलं आहे शाहीर साहेबांनी. मर्दाचं तुला कोंबड्या बकऱ्यासारखं करीन हलाल, आणि कापीन बकऱ्या वाणी. कापीन म्हणे तुम्हाला. कापून का करतो म्हणे? खातो म्हणे. माहिती करते. चला काय हरकत नाही. आता माझं गाणं आहे का शाहीर साहेब? बसा नाही. हॅलो हॅलो हॅलो. ओ मातोश्री, चालल्या घराकडे? बसा ना थोडा वेळ. तुम्ही गेल्या तर आमची शान चालली गेली. समजलं की नाही? आणि म्हणून बसा, जास्त वेळ कार्यक्रम नाही. काय म्हणतो? अरे ये रेशमी जुल्फे और ये शरबतिया के हाय, इन्हें देख कर जी रहे हैं सभी, इन्हें देख कर जी रहे हैं सभी. कापीन म्हणते नाही. आणि म्हणून अरे जा रे जा बाईल्या, का करशील रे ताईल्या. ताईल्या म्हणजे बाईल्याचा भाव ताईल्या. हालिंग डोलिंग पोम पोम करी असं त्याला म्हणते ताईल्या. अरे जा रे जा बाईल्या,
पार्टीचे संचालक आमचे जावे सन्मानी आकाजी डांगोरे साहेब हल्ली मुक्काम रेल्वे गोदनी यांच्याकडे 100 रुपयाचं भेट या विचारधारेवरती आलेलं आहे. तर बांधवा, माझ्या मोठ्या भावा, जसं तुझ्या गाण्याला आधार आहे हा, तर मी काही पागल नाही. माझ्या गाण्याला आधार आहे. कोण कोणाला म्हणते? महाभारतातली गोष्ट आहे. भीष्म पितामह, समजलं काय? भीष्म पितामह सारखा महाभारतामध्ये योगदान असते हो. स्व इच्छा धारण मरण त्याला असते, समजलं का नाही? पण तू एका वचनामध्ये बोलते की मी युद्ध करेल तर मर्दासोबत, हिजड्यासोबत युद्ध करणार नाही. आणि जेव्हा युद्धाची जेव्हा वेळ येते तर त्याच्या समोर श्रीखंडी नावाची व्यक्ती उभी केल्या जाते. असं श्रीखंडी म्हणजे? श्रीखंडी म्हणजे परिपूर्ण माणूसही नाही आणि परिपूर्ण बाई नाही, ज्याला आम्ही काय म्हणतो? ट्रान्सजेंडर. हा, त्याला आम्ही हिजडा छक्का म्हणतो. आणि तेव्हा म्हणते श्रीखंडे म्हणते ते धोतर पिवळं करायला मला उशीर नव्हतं लागत म्हणते. श्रीखंडी धोतर घाले का बा? नाही घालत नव्हती, पण त्या धोतर पिवळं करायला मला उशीर नव्हतं लागत. पण काय करू म्हणते, मी माझ्या वतनामध्ये गुंतलो नाही काय. आणि त्यावेळेस शब्द आहे, अरे जा रे जा बायल्या का करशील रे बायल्या, तू मारशील नायल्या अरे मी मारीन दायल्या, आणि जा रे जा रांग बायल्या, जा रे जा निमतायल्या. शाहीर साहेब, इसको बोलते शाहिरी. तुम्ही खूप सुंदर विषय सादर केला आणि असंच झाला, समजलं का नाही? ऐका पुढे काय म्हणतो ते. श्रीखंडीला म्हणते मी मरताशी लढतो हिजड्याची नाही, मरताशी लढतो हिजड्याची भांगत तुझ्या पडायचं नाही, मला भांगत तुझ्या माझा भीष्म पितामह. स्वाभिमान शून्यतेने जीवन जगणे हे नामर्थपणाचे लक्षण. आणि म्हणून मी मरताशी लढतो हिजड्याशी नाही. अगं बायको, मला भांगत तुझ्या पडायचं नाही. बरोबर. अरे मेलो तरी चालते पण मनात खलते तुझ्यावर शस्त्र उचलणं. जाण बे अरे जा रे जा रांग बाईले हजारचा निमताय, रांग बाईले हजारचा निमताय. वेळ कमी, आम्हाला कार्यक्रमाला जायचं आहे. 2 राऊंड म्हणतात ना भगवान शाहीर, 3 गाणे म्हणते. ओके त्यालाही माही फिकर नाही. मला तो मारायलाच लागलाय, काही हरकत नाही, मारून टाक भाऊ. तुमची मर्डर आहे. सातबारा ग्रुप न्यू गोलेगाव मित्र परिवार या गाण्यावरती 200 रुपयाचं भेट मिळालेला आहे. पार्टी अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद, आनंद आहे, समजलं की नाही? आणि म्हणून तलवार नाही जस्ती कभी गांडू के हाथ में, और शेर नहीं लड़ते यारो ऐसे गिदड़ के साथ में. तलवार नहीं जस्ती कभी गांडू के हाथ में, शेर नहीं लड़ते कभी गिदड़ के साथ में, अरे सुहागन बात नहीं करती कभी रात में, और वैसे दम नहीं होता हिजड़े की जात में. शाहीर साहेब, ऐका पुढे काय म्हणते तो माझा भीष्म पितामह.
माझ्या समोर आहेस तू नारी अर्ध, पण मी माझ्या वतनाला बदलणार नाही रे म्हणते. नाही. अबे मेलो तरी चालते पण मनात दखलते तुझ्यावर शस्त्र उचलणं. घे मोय. अबे जा रे जहा रांड पाहिल्या जरता निमतायल्या जरता रांड पाहिल्या जरता निमतायल्या. अगर लहू का रंग बदल सकता है, जीने का ढंग बदल सकता है, एक इंसान अपना ईमान बदल सकता है, तो विचारधारा बदलने में कितनी देर लगेगी. वाह वाह वाह. अगर लहू का रंग बदल सकता है, जीने का ढंग बदल सकता है, एक इंसान अपना ईमान बदल सकता है, तो विचारधारा बदलने में कितनी देर लगेगी. अच्छा. और हम आजादी का जश्न तब मनाएंगे जब इस देश के मूल निवासी कौम. क्या बात है. पण काय आहे, वरतून आली चिठ्ठीनं काकरण जडीबुट्टी, वरतून आली चिठ्ठी आणि का कारण जडीबुट्टी, आणि आमच्या जन्म देणाऱ्या मायबापापेक्षा बरी वाटते त्या पोराले बाजूची पोट्टी. पोट्टी बरी वाटते जन्म देणाऱ्या मायबापापेक्षा बरी वाटते त्याला बाजूची पोट्टी. या पोरानं जन्म देणाऱ्या मायबापाला कधी नाही विचारलं, नाही. आई तू जेवली का, तू काही खातं का, तुला कसं वाटते, तू बरी आहेस का. बापाला नाही विचारलं, बाबा तू जेवला का, काही खातं का, तुझी तब्येत कशी आहे. हा, पण पोरीले फोन लावून काय म्हणते, काय. हे पोट्ट हाय मेरी जान, आई बोल मरते. आय लव्ह यू. आणि कसं म्हणत आहे. हा, फोन घेऊन देऊ, हो. पैसे देऊ, कपडे घेऊन देऊ. सांगा बंधूजन हो, अशा विचारांना कोणी देखील का थारा नाही. कारण या भारतामध्ये मानसिकता अशी होऊन बसली आहे बंधूजन हो, या कलियुगामध्ये घरातल्याले मारा आणि बाहेरच्याले चारा. घरातल्याले मारा आणि बाहेरच्याले चारा. सैराट पाहून पोट्ट सैराट झालं आणि जिकडे तिकडे सुटला सैराटचा थंडा वारा आणि तिले म्हणते हे माझे तारा. चाल लवकर घरात, सुटलाय थंडा वारा आणि घडीचे वाजले म्हणते 12. अशी वस्तुस्थिती आहे. जब जमीर गुलाम हो तो पहलवाने कोई मायने नहीं रखती. और अपने घर का धन्ना सेठ क्यों ना हो, उसकी मुसीबतें कभी नहीं रुकती. चाहे फकीर हो पर स्वाभिमानी हो, तो उसकी गर्दन किसी तुर्रम खान के भी सामने नहीं झुकती. क्या बात है. वो भीष्म पितामह था महाभारत में. शाहीर किरडी वाले शाहीर भगवान जी समझे की नाही. अरे म्हणून अजय भाऊ वानखेडे व हर्षल भाऊ काळे यांच्याकडून 200 रुपये मिळाले. धन्यवाद. 712 ग्रुप गोंडेगाव याच्याकडून सुद्धा 200 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. आणि म्हणून ऐका, सांग सरले का तुमच्या तले मर्द आणि माझ्या समोर आहेस तू नारी अर्ध. मेलो तरी चालते पण मनात चालते तुझ्यावर शस्त्र उचलणं आणि जारे जा लाग बायल्या जारे जा निमटायल्या. ऐका शेवटच्या कळलं काय म्हणते तो. प्रतिज्ञा जर का नसती माझी तर धोतर पिवळं करून मारली असती बाजी. ओके मा. पण काय खाऊन आलास मला केलं मजबूर, शिक निशांता तुले न. समजलं की नाही. पण जा, अरे जा रे जा रांड पाहिल्या जा रे जा निमतायल्या जा रांड पाहिल्या जा रे जा निमतायल्या. रांड पाहिल्या
दिवशी आपल्या शेतामध्ये पाणी देत होता हा. तर बंदर जंगलामधून आलं आणि त्या शेतकऱ्याला म्हणते हे दादा हाय. मोठं डबल घाललं म्हणते काय झालं तर म्हणते बकरीनं वाटायला खाल्लं तो माणूस म्हणते बैताळ बंदर हा तुला काय अक्कल आहे कोण सांगितलं शानपण नाही दादा म्हणते असं घडलं आणि म्हणून मी तुझ्यासोबत आलो म्हणते तर पहा मग पुढे काय झालं जरा लक्ष देऊ नये का उंदराच्या दरामध्ये हत्ती जाऊन धसला ओके बाय आणि मोठ्या सुसुंदरी शेपूट धरून बाय 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 आणि आलं अर्ध्यातून शेपूट तुटून गा म्हणे सर्प हे कसं कसं घडलं म्हणजे मला एक नाही समजा तो दर राहते एवढाचा आणि हत्ती राहते एवढा मोठा एवढ्या दरात तो एवढा मोठा हत्ती कसा कसा शिरला असा शिरला तर सांगतील ना आपले केरटीवाले साहेब हो का हा काय लहानशी गोष्ट आहे का शायरी करने के लिए लोहे के चने चबाना पडताय बोलते हा आणि म्हणून सन्मान्य प्रणय भाऊ आरुणकर यांच्याकडून 50 रुपये आलेले आहेत मंडळातल्या ऋणी आहे तर काय झालं बंधूजन हो लक्ष देणं आहे का उंदराच्या दरामध्ये हत्ती जाऊन धसला आणि मोठ्या सुसुंदरी शेपूट धरून आलं अर्ध्यातून शेपूट तुटून गा म्हणे सर्प हे कसं कसं घडलं आणि कोल्ह उद्याने भुकाले भिल्ल गा म्हणे पकडलं म्हणाले कोल्ह उद्याने भुकाले भिल्ल गा म्हणे पकडलं म्हणाले तर झाडाचं पान हलते म्हणतात बरोबर आहे समजलं की नाही भिंतीला सुद्धा कान असतात म्हणतात हो कान असतात अशी गोष्ट आहे आणि खरं आहे तर मग खेकडा होता बांधीच्या गड्ड्यामध्ये शिरू हा आणि त्या खेकड्याले ही वार्ता माहीत झाली असं असं घडलं म्हणून तो खेकडा त्या गड्ड्याच्या बाळ आपल्या चारे बाल उभे केलं लहानसं खेकडं पण छातीले मोठं पक्क समजलं की नाही आणि तो खेकडा उभा झाला आणि मग पाच शेवटच्या कडव्यात काय म्हणतो ते काय म्हणतो लागला खेकड्याले पत्ता अगं बाई गो हा लागला खेकड्याले पत्ता आणि आला धावता धावता बापरे मने उरलेला हत्ती मी काढतो माय 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 आणि मेलो का गेलो पण वाचून का आलो तर या चौकातून एकाले गाडतो मला सांगा तो एवढसा दोन बालवाला खेकडा हा. एवढ्या मोठ्या हत्याने दराच्या बाहेर काढतो म्हणे हा, हिमती- कसा 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 झुक्कू 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 समजलं की नाही हिम्मत माणसाची मोठी आहे हा. रावद्यांनी किती पैलवान मोठा नाही का पण हिमतीले माणूस पक्का पाहिजे छातीले पक्का पाहिजे आणि म्हणून हा. त्या मानावं लागेल त्या खेकड्याची हिंमत आणि म्हणून लागला खेकड्याले पत्ता आला धावता धावता मने उरलेला हत्ती मी काढतो आणि मेलो का गेलो पण वाचून का आलो तर या चौकातून एकाले गाडतो हे बिनकामी घुबड कोणता घुबड? बेलडोऱ्या बेलडोऱ्या तो झाडावरचा समजला की नाही हा. हे बिनकामी घुबड आणि पुरुषोत्तमा मोर्याचं कुबड आणि हे आजलही मानात चाललं पण भगवान भाऊ आणि कोल्ह उभ्यानं भुकाले भिल्ल गावले बकरीनं बघाले खाल्लं पण उभ्यानं भुकाले भिल्ल गावले बकरीनं बघाले पण उभ्यानं भुकाले भिल्ल गावले बकरीनं बघाले खाल्लं. पण उभ्यानं भुकाले भिल्ल गावले बकरीनं बघाले खाल्लं. कोल्ह उभ्यानं भुकाले भिल्ल गावले बकरीनं बघाले खाल्लं. पण उभ्यानं भुकाले भिल्ल गावले बकरीनं बघाले आम्ही नौकर माणसं हे मालक यायनं म्हणला तसंच काम होईल नाही का